टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खरं म्हणजे पहिल्यांदा मालेगाव प्रकरणी कोर्टाला धन्यवाद देतो। कोर्टाच्या निर्णयाचं मनापासून मी स्वागत करतो। खरं म्हणजे 17 वर्ष एवढा मोठा कालावधी या बेकसूर लोकांना ज्या काही यातना भोगाव्या लागल्या आणि त्यानंतर हा निकाल आज लागला आहे। ठीक आहे, 17 वर्षानंतर का होईना, पण सच्चाईचा विजय झालेला आहे आणि या लोकांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे। संशयावर केवळ आरोपी बनवता येणार नाही आणि सजाही देता येणार नाही असा कोर्टाने निकाल दिला आहे। कोर्टाचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर जेव्हा हे हल्ले होत होते त्यावेळेस UPAचं सरकार होतं आणि जेव्हा बॉम्बस्फोट होत होते मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये, त्यावेळेस सरकारमधलेच मंत्री, शासनकर्ते, राज्यकर्ते म्हणत होते की दहशतवादाचा, आतंकवादाला कुठलाही रंग नसतो, कुठलाही धर्म नसतो। परंतु मालेगाव बॉम्बस्फोटमध्ये त्याच राज्यकर्त्यांनी UPAच्या हा भगवा दहशतवाद आहे, हा भगवा आतंकवाद आहे असं त्याला नाव दिलं आणि खऱ्या अर्थाने लोकांची दिशाभूल करून लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम त्यावेळेस केलं। केवळ आणि केवळ वोट बँकेची राजनीती त्यावेळेस केली आणि भगव्यालाही आणि हिंदुत्वालाही अपमानित करण्याचं काम, कलंकित करण्याचं काम आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम त्या काळातल्या UPA सरकारने केलं। हे अतिशय दुर्दैवी आहे आणि अतिशय खऱ्या अर्थाने हे एक षडयंत्र होतं, एक कारस्थान होतं आणि एक साजिश होती आणि त्यामध्ये या लोकांना गोवलं गेलं। परंतु जे लोक भगवा आतंकवाद, भगवा दहशतवाद म्हणाले त्याला न्यायालयाने एक करारा जवाब, एक चांगली मोठी चपराक आजच्या निर्णयाने दिलेली आहे। दूध का दूध, पानी का पानी झालेला आहे। सत्याचा विजय झाला आहे आणि मी म्हणेन की सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता है, हे आजच्या कोर्टाच्या निकालाने दाखवून दिले। राष्ट्रीय तपास यंत्रणा याला आव्हान देणार आहे। त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे NIAच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे, जोही मालेगावच्या संदर्भात निर्णय आला आहे त्याला आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देऊ। आता याच्या बाबतीमध्ये संपूर्ण कोर्टाने काय निकाल दिला आहे, काय कोर्टाने फाइंडिंग आहेत, काय ऑब्झर्वेशन आहेत, या सगळ्या गोष्टी पाहूनच यामध्ये मत व्यक्त करणं उचित होईल। साहेब, मुंबई बॉम्बलास्ट असो किंवा मालेगाव बॉम्बलास्ट असो, याच्यामधले जे आरोपी आहेत ते सुटलेले आहेत, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी भगवे झेंडे लावण्याचा आदेश बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता। आज त्या पक्षाकडून अजून याविषयीच्या प्रतिक्रिया याच्या बाबतीत काय वाटतं? आता तुम्हाला माहीत आहे सगळं मिश्रण झालेलं आहे, भेसळ झालेली आहे। त्यामुळे हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे, बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारा पक्ष म्हणून आम्ही काम करतोय आणि जे काही या देशाच्या बद्दल ज्या चांगल्या घटना घडतील आणि जे दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये, आतंकवादाच्या विरोधामध्ये जे काय घडेल त्याच्या विरोधात आम्ही आहोत। बाळासाहेबांची भूमिका स्पष्ट होती, देशप्रेमी जे कोणी असतील ते आपले आहेत आणि देशविरोधक जे आहेत, जे पाकिस्तान धार्जिणे आहेत, ते आपले दुश्मन आहेत। साहेब, ही भूमिका आमची आहे। मालेगाव बॉम्बस्फोटातील असो किंवा मुंबई बॉम्बलास्ट असो, सगळे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत, पण मात्र दोषी जे आहेत ते बाहेर आहेत। तपास यंत्रणांचं हे अपयश म्हणायचं आणि प्रश्न आहे की मग ब्लास्ट बघा, खरं म्हणजे त्या काळामध्ये जे काही दररोज ब्लास्ट होत होते आणि त्या काळामध्ये आपण हेही पाहिलं की बॉम्ब ब्लास्ट करणारे लोक सुटतही होते आणि म्हणून आतंकवादी आणि दहशतवाद्यांवर जी काही जरब आणि वचक मग काश्मीरच्या खोऱ्यामध्ये असू द्या नाही तर मुंबईत असू द्या बिलकुल वचक नव्हता। कारण
त्या काळचं सरकार या देशद्रोह्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या ऐवजी या ठिकाणी मतांचं राजकारण करत होतं. हे दुर्दैव आहे. सर, तुम्ही राजधानी दिल्लीत आलात, खासदारांबरोबर बैठक 8ही घेतली. खासदारांसोबत तुम्ही बैठक घेतली. बैठकीमध्ये नाही, आणि मी हेही सांगेन की आता जे काही ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये देखील सभागृहामध्ये चर्चा झाली आणि त्यावेळेस पण आपण पाहिलं असेल की भारताने जी भूमिका घेतली त्या भारताच्या भूमिकेबरोबर अख्खा देश उभा राहिला. भारतीय लष्कराच्या बरोबर अख्खा देश उभा राहिला. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या बरोबर अख्खा देश उभा राहिला. आणि म्हणून सदनात देखील प्रधानमंत्री असू द्या, गृहमंत्री अमित शहा साहेब असू द्या, या लोकांनी जे काही जसं आतंकवाद्यांचा अड्डे उद्ध्वस्त केले होते आणि त्यावेळेस देखील हिशोब मागणारे काँग्रेस, किती मिसाईल पडले, किती ड्रोन पडले, अरे किती लोक आपली मारली गेली. पहलगाममध्ये, मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्टमध्ये, सिरीज बॉम्ब ब्लास्टमध्ये, 26/11च्या हल्ल्यात, याचा हिशोब मागण्याची हिंमत कोणी करत नाही. परंतु निर्लज्जपणे या ठिकाणी पाकिस्तानवर झालेला अटॅकबद्दल भारतीय लष्करावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना देखील सदनामध्ये पाकिस्तानला तर धडा शिकवलाच. ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, गोली का जवाब गोले से असं प्रधानमंत्री म्हणाले आणि घर में घुस के मारेंगे ते करून दाखवलं. आणि सभागृहात देखील ज्या लोकांनी पाकिस्तानचे गोडवे गायले, काही लोकांना पाकिस्तानमध्ये त्यांची वाहवा होताना आनंद होतोय, असे लोक जे आहेत तेही आपण पाहिले आणि त्यांना देखील सडेतोड उत्तर देण्याचं काम आपल्या मोदीजींनी दिलं आहे, गृहमंत्र्यांनी दिलं आहे, शिवसेनेने देखील दिलेलं आहे. त्यामुळे जे ऑपरेशन सिंदूर असेल, ऑपरेशन महादेव, जे आतंकवादी मारले गेले त्यांच्याबद्दल देखील विरोधी पक्षाने ब्र काढला नाही. त्यांचं देखील ऑपरेशन महादेव लष्कराचं अभिनंदन करण्याचा मोठेपणा त्यांनी दाखवला नाही. त्यामुळे या लोकांनी जेव्हा जेव्हा पाकिस्तान आणि आपला भारत हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानचा विषय येतो त्या वेळेस भारताच्याबद्दल स्वाभिमान दाखवण्याच्या ऐवजी पाकिस्तानच्याबद्दल प्रेम दाखवण्याचं काम केलं. हे दुर्दैव आहे. पाकिस्तानची बोली भाषा काही लोक बोलू लागले, हे दुर्दैव आहे. खासदारांची बैठक घेतली. सर, आजची बैठक पार पडली, त्या बैठकीबद्दल एकदा मराठी हिंदी में सॉरी खासदारांची बैठक सांगून द्या. बैठक सांगा. खासदारांच्या बैठकीबद्दल आपण सांगून द्या. आज बैठक घेतली मग आमचं सलग त्यांचं हिंदी सुरू आहे. आणि बाकी काय पाहिजे आम्ही घेतो ना, मग आम्ही घेतो. हा नाही, याच्यामध्ये खासदारांची देखील मी जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा येतो, इथे दिल्लीमध्ये बैठक घेतो आणि NDA आणि आमचं जे काही नातं आहे त्या खऱ्या अर्थाने या अधिवेशनामध्ये देखील आमचे लोक भारताची बाजू घेऊन, देशाची बाजू घेऊन, भारतीय लष्कराची बाजू घेऊन, NDAची एक घटक पक्ष म्हणून जी मजबूतीने बाजू लावून धरतात ते देखील दृश्य आपण पाहत आहे. त्याबद्दल देखील चर्चा झाली. त्याचबरोबर या ठिकाणी जे महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत केंद्र सरकारशी निगडीत त्यावरही चर्चा झाली आणि यामधून एकंदरीत काही विषयाला देखील चालना मिळाली. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे जसं डबल इंजिन सरकार आमचं आहे, आम्हाला एकच आहे की महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि म्हणून जसा देश पुढे जातो आहे तसं महाराष्ट्राचा देखील विकास झाला पाहिजे, यासाठी देखील काही विषयावर चर्चा आमच्या बैठकीमध्ये झालेली आहे. तुम्ही म्हटलं की महाराष्ट्रातील विकासाला गती मिळणं गरजेचं आहे. तुम्ही या संदर्भात काही गाठीभेटी घेतल्यात का? नाही, मी तर आपल्या खासदारांशी चर्चा करून खासदारांनी देखील या बाबतीमध्ये त्या विभागाशी, त्या मंत्रालयाशी पाठपुरावा केला पाहिजे. ज्या ठिकाणी मला येण्याची आवश्यकता आहे, मुख्यमंत्री आमचे मुख्यमंत्री महोदयांना बोलणं आवश्यक आहे, त्या सर्व विषयांवर आज चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. तर
राज्यपालांची भेट घेतली तर तिकडे काही फेरबदल होणार अरे. अशा चर्चा रंगल्या. आणि तुम्ही दिल्लीत अचानक का? राजधानी दिल्लीत तर अरे बाबा, अचानक आलेलो नाही मी. दरवेळेला मी अधिवेशन काळात येतो आणि अधिवेशन काळामध्ये मी आलेलो आहे खासदारांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला, त्यांच्याबरोबर चर्चा करायला. साहेब, ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. झाली आहे का? 123 पेक्षा जास्त असे नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, जे ठाकरे गटातून शिंदे गटात येणार. गेल्या काही कालावधीमध्ये माजी नगरसेवक जे मुंबईतले आहेत, मग ते 2017 ते 22 असतील, 12 ते 17 असतील, असे जवळपास 123 नगरसेवक जे आहेत उबाटातून शिवसेनेमध्ये आलेले आहेत. ही एक चांगली एक विजयाची नांदी आहे. मुंबई महापालिकेवर आपल्याला मी सांगतो, आम्ही 2.5 वर्षात जे केलेलं काम, मुंबईचा झालेला विकास, मुंबईचे झालेले चांगले रस्ते होत आहेत, रस्ते मुंबईचं ब्युटिफिकेशन असेल, इतर अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, हे सर्व प्रश्न जे आम्ही ज्या पद्धतीने सोडवले, ज्या पद्धतीने आम्ही त्याला गती दिली, त्याप्रमाणे मी आपल्याला सांगतो, मुंबई महापालिकेत जे 20 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली आणि मुंबई फक्त आणि फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी असं म्हणून ज्यांनी मुंबई फक्त वापरली आणि मुंबई आणि सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणता म्हणता कोंबडी देखील कापण्याचं पाप केलं, त्याने या निवडणुकीमध्ये मुंबईकर त्यांची जागा दाखवतील आणि मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकेल. दिल्लीत ऑपरेशन सिंदूर राबवलं. दिल्लीत ऑपरेशन सिंदूर त्यांच्याकडून पैसा वसुली करणार आहे असं सरकारचा आदेश आहे. बघा, जे असा जे चुकीचं खात्यामध्ये काही पैसे गेलेले असतील आमच्या लाडक्या बहिणींच्या, तर ते लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही परत घेणार नाही असा आम्ही निर्णय घेतलेला आहे. परंतु जाणीवपूर्वक काही लोकांनी या योजनेचा गैरवापर केला असेल तर मात्र त्याच्याबद्दल वेगळा विचार करता येईल. दिल्लीत ऑपरेशन सिंदूर दिल्लीत ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे. दिल्लीत ऑपरेशन टायगर दिल्लीत ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहेत का? कुठे? दिल्लीमध्ये काही खासदार तुमच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येते. सर, ट्रम्पने ज्या प्रकाराने 25% टॅरिफ केलंय हे सांगितलं जात आहे की काल एका ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण दिलं आणि लगेच ट्रम्प यांनी 25% टॅरिफचं हे केलं, अनाउन्समेंट. नाही, खरं म्हणजे बघा, आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी कधीही कुठल्याही दबावाखाली येऊन कुठलाही निर्णय कधी त्यांनी घेतला नाही आणि कधी घेणार नाहीत. त्यामुळे कुठल्याही दबावाखाली मोदीजी काम करत नाहीत. त्यांना एकच आहे, देशसेवा आणि देशाचा विकास. त्यामुळे या ट्रम्प यांनी जे टेरिफ वाढवलं आहे 25%, आता बघा, हा देशभक्तीचा विषय आहे. यावेळेस सगळ्यांनी मिळून एकत्र आलं पाहिजे, विरोधकांनी पण एकत्र आलं पाहिजे, देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे, प्रधानमंत्र्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. इथे आनंद व्यक्त करतायत, फटाके फोडायचेच बाकी आहेत. म्हणजे टेरर आणि टॅरिफ ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी जर पाहिल्या, जेव्हा टेरर अटॅक झाला त्यावेळेस देखील ऑपरेशन सिंदूरचं खुल्या मनाने अभिनंदन केलं का विरोधी पक्षाने? नाही केलं. म्हणजे तुमची ही म्हणजे जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं आणि ऑपरेशन सिंदूर जे यशस्वीपणे राबवलं त्याचं जाहीर अभिनंदन करायचं सोडा, पण प्रश्न विचारले गेले, आपल्या लष्कराच्या शौर्यतेवर सवाल म्हणजे प्रश्न विचारले, शंका उत्पन्न केल्या, प्रधानमंत्र्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आणि आता टेरिफवर पण. म्हणजे हे फक्त पाकिस्तानची भाषा बोलतायत का? हेच यांचं देशप्रेम आहे का? खरं म्हणजे हा देशाचा विषय आहे. मग टेरर असेल नाही तर टॅरिफ असेल, त्यावेळेस सर्व विरोधी पक्षाने एकत्र येऊन या देशाच्या मागं उभं राहिलं पाहिजे. मग ही त्यांची देशभक्ती आहे का? परदेशात जाऊन देशाच्या विरोधात बोलणं, प्रधानमंत्र्यांचा अपमान करणं, आता टॅरिफवर आनंद व्यक्त करणं, अरे हे कसली देशभक्ती, हे कसलं प्रेम आहे? हे तर पाकिस्तानवर प्रेम उतू जात आहे का, असा मी सवाल त्यांना विचारू शकतो. मालेगांव ब्लास्ट का आज कोर्ट ने फैसला दिया है, उस कोर्ट के फैसले का मैं स्वागत करता हूँ. 17 साल हुए, 17 साल के बाद इतनी बड़ी
इतना बड़ा समय ये जो बेकसूर लोगों ने बिताया है जेल में, ये उनके लिए बहुत ही दुर्भाग्यपूर्ण रहा है। और आज यहाँ पर मालेगांव कोर्ट ने उनको बेकसूर निर्दोष साबित किया है। सिर्फ डाउट या संशय के आधार पर, संदेह के आधार पर कोई भी आरोपी नहीं बन सकता या सज़ा नहीं दे सकते, ऐसा कोर्ट का ऑब्जर्वेशन और कोर्ट का निर्णय है। मैं उनका स्वागत करता हूँ। एक बात की याद दिलाना चाहता हूँ, जब मुंबई में, महाराष्ट्र में, पूरे देश भर में जब आतंकवादी हमले हो रहे थे, बम ब्लास्ट हो रहे थे, तब यूपीए का गवर्नमेंट था, कांग्रेस गवर्नमेंट था। तब उन्होंने कहा था आतंकवाद, दहशतवाद को कोई रंग नहीं होता, कोई कलर नहीं होता, कोई धर्म नहीं होता, कोई नाम नहीं होता। लेकिन आज मालेगांव के जब बम ब्लास्ट में उन्होंने कहा ये भगवा आतंकवाद है, ये भगवा दहशतवाद है, और ये पूरी तरह षड्यंत्र था उनका। ये बहुत बड़ी साजिश थी भगवे को बदनाम करने की, हिंदुत्व को बदनाम करने की। हिंदू ये सहनशील जरूर है, लेकिन वो देशभक्त है, देश प्रेमी है। और हमारे बाला साहब ठाकरे जी हमेशा कहते थे कि जो भी देश प्रेमी है, जो भी जाति पाति का हो, वो हमारा है। जो पाकिस्तान प्रेमी है, वो जो भी जाति पाति का हो, वो हमारा दुश्मन है। और इसलिए मैं ये कहूँगा कि ये भगवा दहशतवाद कहकर ये लोगों को गुमराह करने का एक बड़ी साजिश थी। उसमें वो बेनकाब हो गए। उनको, देश को, ये भगवा आतंकवाद कहने वालों को ये कोर्ट ने बहुत बड़ा मारा हुआ तमाचा है, इतने मैं कहूँगा। और ये साबित हुआ है, सच सच होता है, दूध का दूध और पानी का पानी हुआ है। और इसलिए ये कोर्ट का फैसला जो है, ये बेकसूर लोगों को बहुत ही राहत देने वाला निर्णय है। सर, सवाल ये क्या कह रही है कि भगवा की जीत है, आज ये जो फैसला आया है उसको भगवा की जीत बता रही है साध्वी प्रज्ञा। सही बात है, क्योंकि उन्होंने भी बहुत अत्याचार सहन किए हैं। इतने 17 साल उनका कोई भी दोष नहीं होते हुए बेकसूर लोगों को जेल में रहना पड़ा। ये इसका आत्मचिंतन, और सही माने में जिन्होंने ये साजिश रची थी उस वक्त के यूपीए सरकार ने, वहाँ के जबकि राज्यकर्ताओं ने माफ़ी भी मांगनी चाहिए। और इनको जो है मैं तो कहूँगा कि जो गलत किया है उनके ऊपर कार्रवाई भी होनी चाहिए। ट्रंप ने 25% तारीफ की है। सर, इससे पहले सवाल ये है सर, कांग्रेस पार्टी ये कह रही है कि जांच एजेंसियां भी तो केंद्र सरकार और राज्य सरकार के अधीन है, वो क्यों नहीं जांच कर रहे? 17 साल लग गए तो कौन है? तो कौन थे तभी केंद्र में? तो भाई कौन थे राज्य में? कौन थे? कांग्रेस, यूपीए गवर्नमेंट थी। तो क्यों वो जांच किसने की? उन्होंने तो की जांच। इसलिए ये जिम्मेदारी दूसरे के ऊपर नहीं थोप सकते हैं। खुद के गिरेबान में झांक कर देखने की आवश्यकता है कि दोषी कौन है। और इसलिए मैं जो कहा है कि कोर्ट का निर्णय उचित है, स्वागत किया है। अभी मैं यही कहूँगा, जो 25% जो टैरिफ बढ़ाया है, ये तो उनका निर्णय है। लेकिन मोदी जी ऐसे कोई भी दबाव में आकर कोई भी निर्णय लेने वाले प्रधानमंत्री नहीं है। वो देश के खातिर, देश के लिए जो फायदे का है, देश को आगे बढ़ाने वाला निर्णय वही मोदी जी लेंगे। और मैं इतना ही कहूँगा कि टेरर हो या टैरिफ, इसमें ये विपक्ष ने देश के साथ रहना चाहिए, हमारे जवानों के साथ रहना चाहिए, प्रधानमंत्री जी के साथ रहना चाहिए। ये दुर्भाग्य की बात है, ये टैरिफ पर भी ये खुशियाँ मना रहे विपक्ष वाले। और टेरर जब हुआ, ये टेररिस्ट अटैक हुआ, उस पर भी वे विपक्ष खुशियाँ मना रहे थे। उन्होंने देश के साथ, हमारे प्रधानमंत्री जी के साथ आगे बढ़कर देश के प्रति प्रेम व्यक्त करना चाहिए था। लेकिन वो तो पाकिस्तान की बोली बोलते हैं। ये टैरिफ के ऊपर, ऑपरेशन सिंदूर के ऊपर, ऑपरेशन महादेव के ऊपर एक भी शब्द नहीं निकाल रहे। तो ये कैसा देश प्रेम है? ये कैसा भारत का प्रेम है? ये तो पाकिस्तान प्रेम दिखाई पड़ रहा है।
इतने में कहूँगा। सर राहुल गांधी ने शिंदे सर राहुल गांधी ने कहा कि वो ट्रम्प की बात को इंडोर्स करते हैं कि भारत की इकोनॉमी एक डेड इकोनॉमी है, उन्होंने इस बात को रीइटरेट किया है। तो मतलब हमारे देश की बदनामी करना इसमें उनको आनंद है, हमारे देश को नीचे दिखाना इसमें उनको खुशी है। ये कैसी देशभक्ति है? तो इसलिए मैं इतना ही कहूँगा, ऑपरेशन सिंदूर में भी आपने देखा कि जवानों पे सवालिया खड़ा किया उन्होंने, कांग्रेस ने, और जब हमारे लोग मारे गए कितने बम ब्लास्ट में, कितने सेना के जवान जिनके सर काटकर पाकिस्तान ले जाए गए, उसका हिसाब नहीं पूछते। कितने मिसाइल गिरे, कितने ड्रोन गिरे, क्या गिरे। मतलब हमारे देश को नीचे दिखाते, जो नीचे दिखाते इसमें खुशियाँ मनाते, ये सच्ची देशभक्ति नहीं है। ये मैं तो कहूँगा ये पाकिस्तान का प्रेम है। दिल्ली विजिट पे कहा जा रहा है गैंग वॉर है, ऑपोजिशन का कहना है कि गैंग वॉर है कैबिनेट में महाराष्ट्र के। और आप दिल्ली आए हैं तो क्या इम्पोर्टेंट है? संजय राउत ये कहते हैं कैबिनेट में गैंग वॉर होने वाला है। कौन है? कह रहे तो भी अपोजिशन की। हाँ, उसका नाम मतलब है। ठीक है, ठीक है, आप समझदार हैं। तो वो इतना ही मैं कहूँगा। देखिए, मैं हर साल नहीं, हर सेशन में, पार्लियामेंट सेशन जब होता है तब मैं आता हूँ, हमारे जो सांसद है उनसे बातचीत करता हूँ, और हमारी एनडीए जो है, ये एनडीए मजबूती से इस विपक्ष को पूरा भारी पड़ रही है। ये भी हमारी शिवसेना दिखा रही है। और जो महाराष्ट्र के इशू है केंद्र सरकार से रिलेटेड, उसके बारे में भी काफ़ी चर्चा हुई है। हर सेशन में मैं आता हूँ, ये नई कोई बात नहीं है। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।